वाटायचं नाही, हे 8 प्रभागामध्ये आम्ही वाटणार आहोत. छायाताई पोपट शिंदे आणि आमच्या संयुक्त विद्यमानाने हा प्रोग्राम आहे. साईनाथ महाराज की जय. विजय असो. हम तुम्हारे साथ है. आज आपण या रोडने ज्या येतोय तर आता एअरपोर्ट रोड शिर्डी पासून तर या साई निर्माण अकॅडमी पर्यंत जी हिरवीगार झालेली झाडे आपण बघत आहोत. नेहमी एखाद्या शाळेत आज आपल्या या शाळेमध्ये पहिला दिवस उन्हाळ्याच्या सुट्टीनंतरचा. किती लोक एक्साइटेड आहेत परत शाळेत यायला आणि किती लोकांना वाटतंय आता जर घरी असतं तर मस्त झोपलेलो असतं. कोणाला कोणाला आनंद झाला शाळेत यायला आज? नाही नाही, खोटं आहे खोटं आहे. मॅडमने सांगितलं रेज युअर हँड्स, पण का बरं रेज युअर हँड्स माहित नाही, फक्त रेज युअर हँड्स. खरं तर तुमची अवस्था, या अवस्थेतून आम्ही सगळेजण गेलेलो आहोत. असं वाटतं की शाळा लवकर चालू होऊ नये, पण एकदा चालू झाली की असं वाटतं संपूही नाही. सगळ्यांनी छान उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मज्जा केलेली आहे. मामाच्या गावाला गेलेली असाल, कुठं फिरायला गेलेली असाल, तर आता ती मज्जा असं मस्तपैकी संपली आणि आता परत एकदा आजपासून आपण अभ्यासाला लागलेलो आहोत. खरं तर शाळा म्हणजे ही खरं मज्जा आहे तुमची. कारण जेव्हा तुम्ही या शाळेतून बाहेर याल तेव्हा तुम्हाला खरंच कळेल की शाळा खूप सुंदर होती आणि हे बाहेरचं जे जग आहे हे इतकं अवघड आहे की परत परत शाळेत जावं असं वाटेल. आम्हाला प्रत्येकाला इथे बसलेल्या प्रत्येक व्यक्तीला तसं वाटतं की आमची शाळा का संपली. ते क्रेज असतं की आम्ही कधी मोठे होणार, कधी कॉलेजला जाणार, कधी बंक करणार लेक्चर. इथे शाळा तर दररोज करावं लागतं, इथं काही लेक्चर्स बंक पण करता येत नाही. पण नक्कीच तेव्हा जेव्हा तुम्ही कॉलेजमध्ये जाल तेव्हा शाळेची खरी किंमत कळेल. आणि मला खात्री आहे की यापुढं पूर्ण वर्ष तुमचं खूप छान जाणार आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना आता साहेबांनी सांगितलेलेच आहेत, तुमच्या टीचरनी सांगितलेलेच आहेत की आपले पालकमंत्री राधाकृष्णजी विखे पाटील यांचा आज वाढदिवस आहे. आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने शिर्डीमध्ये बऱ्याच लोकांनी खूप छान उपक्रम केले. त्याच्यामध्ये हा सुद्धा एक खूप छान उपक्रम आहे की तुम्ही 1100 झाडं आपल्या परिसरामध्ये लावलेली आहेत. आता आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे झाडाचं महत्त्व काय आहे, पण ही 1100 झाडं जी लावलेली आहेत ते टिकवणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. जसं तुम्ही उल्लेख केला की खड्डा तेच असतं, फक्त झाडं बदलत असतात आणि झाडं लावणारी व्यक्ती बदलत असतात. कारण ती झाडं फक्त फोटोपुरती लावण्यात येतात आणि त्याच्यानंतर 1100 का 11,000 आणि जगवली पण आहे. अरे वा, खूप छान. तेच महत्त्वाचं आहे की मनापासून एखादी गोष्ट करण्याची जी जिद्द आहे ती याच्यातून दिसून येते. आणि अशी जिद्दच तुम्ही जर केली तरच पुढच्या पिढीमध्ये सुद्धा येईल की एखादं कार्य जर आपण हाती घेतलेलं आहे तर ते आपण पूर्ण केलं पाहिजे. त्याचा जो उद्देश आहे तो पूर्ण झाला पाहिजे.
आणि हेच मार्गदर्शन खरं तर आपल्या मुलांना आपण केलं पाहिजे. आणि खूप छान उदाहरण तुम्ही त्यांच्यासमोर ठेवलेलं आहे, तर मी खरंच तुमचं मनापासून धन्यवाद करेन. आणि साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने केल्यामुळं मी खरंच विखे पाटील परिवाराकडनं तुमचं मनापासून धन्यवाद करेन. जास्त काही बोलणार नाही, तुम्ही उन्हात बसलेले आहात आणि तसेच बसलेले आहात, क्लासमध्ये सुद्धा गेलेले नाही आहेत तुम्ही. त्याच्यामुळं तुम्ही आता लवकरात लवकर छान क्लासमध्ये जा, छान अभ्यास करा. मी तुम्हाला तुमच्या पुढच्या भविष्यासाठी खरंच खूप खूप शुभेच्छा देते. शिर्डीमध्ये तुम्ही शिकत आहात, ही खूप पावनभूमी आहे. आपलं खूप भाग्य आहे की आपण साईबाबांच्या सानिध्यात इथे काहीतरी शिकत आहोत. आणि कुठे जरी तुम्ही पुढं चालून मोठे झालात तर आपल्याला शिर्डीचं नाव खूप वरपर्यंत न्यायचं आहे. इथे जे संस्कार साईबाबांनी आपल्यामध्ये दिलेले आहेत, आपल्या आईवडिलांनी आपल्याला जे शिकवलेलं आहे ते पूर्णपणे भारतामध्ये, भारताच्या बाहेर आपल्याला घेऊन जायचं आहे, आपलं नाव मोठं करायचं आहे. तर त्यासाठी मी तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देते. आणि या ठिकाणी मला आमंत्रित केलं त्यासाठी सुद्धा तुमचं सगळ्यांचं मनापासून आभार. थँक्यू. अहिल्यानगरचे पालकमंत्री विखे साहेब यांची रांगोळी मी काढलेली. रांगोळी काढताना खूप मोठे मोठे अनुभव आले. हे रांगोळी काढताना 20 तास लागले रांगोळी काढायला. बस. आज या ठिकाणी अंगणवाडीचे जे विद्यार्थी आहेत त्यांना वह्या पुस्तकाचं आणि खाऊचं वाटप करण्यात आलेलं आहे नामदार साहेबांच्या वाढदिवसाला. काय सांगाल ताई, कसा आनंद होतो आणि काय? नमस्कार. आज शिर्डीमध्ये आपण जवळपास 5 अंगणवाडी सेविका किंवा 5 अंगणवाड्याचं उद्घाटन केलेलं आहे. आणि साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपल्या नगरसेवकांनी किंवा जे कार्यकर्ते आहेत त्यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जे पण गरजू मुलं आहेत त्यांना शालेय साहित्य वाटप इथे ठेवलेलं आहे आणि प्रत्येक परिसराच्या वेगवेगळ्या वॉर्डमध्ये ठेवलेलं आहे. तर खरंच खूप आनंद होतो आहे की चांगले कार्यकर्ते आपले आहेत, नगरसेवक आपले खूप चांगले आहेत आणि ग्राउंड लेवलला खरंच गरजू लोकांची त्यांना जाण आहे आणि त्या हिशोबाने ते त्यांची मदत करायचा प्रयत्न करत आहेत. आणि साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी हे ठेवलेलं आहे. तर खरंच एक विखे पाटील परिवाराचा सदस्य म्हणून आम्हाला फार अभिमान आहे की आमच्यासोबत काम करणारी लोक एवढा चांगला विचार करतात. जे चिमुकले आहेत आज तुम्ही त्यांना खाऊचं वाटप केलं आहे, काय एक आनंद त्यांच्या चेहऱ्यावर होता आणि तो नामदार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त साजरा होतो? नक्कीच आनंद त्यांच्या चेहऱ्यावरचा जो खरंच त्याला काही मोल नाही. कारण तोच आशीर्वाद आहे जो विखे पाटील परिवाराला इतक्या वर्षापासून, इतक्या पिढ्यांपासून साथ देत आहेत आणि ज्याच्यामुळं चांगलं काम करण्याची आमच्यामध्ये जी ऊर्जा येते ती ह्याच लोकांमुळं येते, त्यांच्या आशीर्वादामुळं येते. कारण असे छोटे छोटे कार्य केल्यानेच जे मनामध्ये जो आशीर्वाद, मनातून जो आशीर्वाद निघतो खरं तर ते खूप महत्त्वाचं आहे. आणि असे कार्य 4 पिढ्यांपासून विखे पाटील परिवार करत आहे आणि नक्की ह्यापुढेही आम्ही चालूच ठेवू. धन्यवाद. नमस्कार. आज आपल्या शिर्डीमध्ये माननीय नामदार साहेब राधाकृष्णजी विखे पाटील यांचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने आपल्या सगळ्या नगरसेवकांनी मिळून प्रशांत अरविंद यांनी खूप सुंदर रांगोळी साहेबांची आपली इथे काढलेली आहे. आणि खरंच त्याचं किती कौतुक करावं कमी आहे. कारण हुबेहूब असंच वाटतंय की जसं तिथे फोटो लावलेला आहे साहेबांचा. आणि मी खरंच खूप तुझ्यामध्ये कला आहे आणि तू त्याचा छान वापर केला पाहिजे. तर या फोटोसाठी, या फ्रेमसाठी किंवा या रांगोळीसाठी मी खरंच तुझं मनापासून धन्यवाद करेल आणि सगळ्या नगरसेवकांचं धन्यवाद करेल की त्यांनी साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने इतके सुंदर चांगले उपक्रम आपल्या परिसरामध्ये घेतलेले आहेत. आणि सगळ्या जे गरजू मुलं आहेत त्यांना शालेय वस्तूंचं वाटपसुद्धा आपल्या परिसरामध्ये खूप छान पद्धतीने झालेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी जेवढी पण नगरसेवक आहेत त्यांनी तर केलेलंच आहे काम, पण जेवढे पण आपले
कार्यकर्ते आहेत त्यांनी सुद्धा खूप छान पद्धतीने इथे वेगवेगळ्या गोष्टींचं शिबिर ठेवलेलं आहे आणि जेवढं त्यांच्याकडनं जे शक्य होईल, ज्याच्याकडनं जे शक्य होईल, त्यांनी साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपल्या शिर्डीमध्ये खूप छान उपक्रम केलेले आहेत. तर मी प्रत्येकाचं मनापासून धन्यवाद करेल. तुम्ही खरंच आमचे अगदी खूप प्रेम करतात विखे पाटील परिवारावर आणि विखे पाटील परिवारांचं पण तुमच्या सगळ्यांवर खूप प्रेम आहे. तर ह्या सगळ्या छोट्या छोट्या उपक्रमांसाठी किंवा या सगळ्या तुमच्या प्रेमासाठी मी पूर्ण विखे पाटील परिवाराकडनं या सगळ्यांना मनापासून धन्यवाद करते. आज माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांचा आज वाढदिवस आहे. या वाढदिवसानिमित्त आम्ही आज समाज मंदिरमध्ये साहेबांचे माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांचे रांगोळी स्वरूपात त्यांचे चित्र रेखाटले आहे आणि झाडं लावण्याचा उपक्रम राबवला आणि शालेय साहित्य वाटप करण्यात आलं आहे. तसं आज साहेबांच्या वाढदिवसानिमित्त झाडाचा संकल्प केला आहे की वर्षभरात आम्ही 10,000 झाडं लावण्याचा संकल्प केला आहे आणि दरवर्षी शालेय साहित्य वाटण्याचाही आमचा मानस आहे. तर साहेबांचं एक धोरण आहे की छोटे मुलं शिकले तर आपला महाराष्ट्र प्रगतीशील होईल आणि झाडं लावण्याचा एक संकल्प आहे की साहेबांनी 100 वर्ष त्यांचं आयुष्य खूप आनंदाने जगावे आणि त्यांनी आम्हाला सातत्याने असाच आशीर्वाद द्यावा अशीच मी प्रार्थना करते. साहेब जसे साहेब बाहेर देशात गेले तरी एक गरुड पक्षी जसे आकाशात गगनभेरी घेत असताना तसे बाहेर फिरत असताना तर आपल्या पिल्लांवर लक्ष असतं, तसंच साहेबांचं लक्ष असतं की साहेब जिथेही महाराष्ट्रात कुठे असू, राज्याबाहेर असू, तसं साहेबांचं आपल्या शिर्डीतल्या लोकांचं आणि आपल्या कुटुंबाकडे लक्ष असतं. आम्हाला पण असं वाटतं की आज आपल्या घरातले मोठे वडीलधारी माणसं जसे बाहेर गेले तसं आम्हाला असं वाटतं की साहेब आपल्याकडं कधी आपल्या घरी येतील आणि आम्हाला कधी मार्गदर्शन करतील. आम्ही जरी बाहेर गेले तरी आम्ही साहेबांना नेहमी आठवण येत राहते की साहेब आमच्याकडे कधी येतील, आम्ही त्यांना कधी आमच्या गोष्टी सांगू असं सातत्याने वाटत असते. पण साहेबांचं लक्ष हे नेहमी आपल्या शिर्डीकरांकडे असतं, सर्वसामान्यांकडे असतं, गोरगरिबांकडे लक्ष असतं. सर्वांना कसे सुविधा उपलब्ध करून देतील याचा त्यांचा नेहमी प्रयत्न असतो. साहेबांना मी वाढदिवसाच्या याबद्दल शुभेच्छा देते की साहेबांनी आज शिर्डीचा चेहरा मोहरा बदलला आहे की आज शिर्डीत पाण्याची व्यवस्था असेल, स्ट्रीट लाईट असेल, ड्रेनेज लाईट असेल, असे कोणतेही कामं ठेवले नाही की साहेबांनी आज शिर्डीचा एकदम चेहरा बदलून आज नवीन संकल्पना साहेबांनी आज केली. आज इथे MIDC सारखे मोठे उद्योग चालू झाले. लोकांना त्यांना म्हणजे गोरगरीब जनतेला कशी त्यांना रोजगार उपलब्ध होईल याचा त्यांना नेहमी मानस असतो आणि यासाठी मी साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि शिर्डी नगर परिषद आणि सर्व ग्रामस्थांच्या वतीने मनापासून खूप शुभेच्छा देते. साहेबांना उदंड आयुष्य लाभू दे आणि अशी साईबाबा चरणी आपल्या सर्वांचे कुटुंब प्रमुख माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांचा वाढदिवस आज संपूर्ण जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये अतिशय उत्साहामध्ये पार पडत आहे. तसेच आमच्या नगराध्यक्ष मॅडमने आज शालेय विद्यार्थ्यांसाठी वह्या वाटप, वृक्षारोपण त्या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून आपल्या सर्वांच्या लाडक्या नेत्या धनश्रीताई विखे पाटील या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिल्या. तसेच साहेबांची हुबेहूब रांगोळी या ठिकाणी काढण्यात आलेली आहे. थोरात साहेब असतील, मॅडम असतील यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आज सर्व वार्डातल्या सर्व नगरसेवकांच्या उपस्थितीत पार पडलेला आहे. तसेच काल आम्ही या ठिकाणी रक्तदान शिबिर व महिला आरोग्य निदान शिबिर या ठिकाणी महिलांसाठी ठेवले होते व लोकांचा त्या कार्यक्रमालाही उदंड प्रतिसाद. आज नगराध्यक्ष मॅडमच्या हस्ते वह्या वाटप सर्व शाळेमध्ये व रांगोळीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तर साहेबांना आमच्या सर्व नगरसेवकांच्या वतीनं व शिर्डी ग्रामस्थांच्या वतीनं दीर्घ आयुष्य लाभो व साहेबांना निरोगी आयुष्य लाभो अशी मी साई चरणी प्रार्थना करतो. साहेबांना उदाट आयुष्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो.